दारू अड्ड्यावाल्यांचे पोशिंदे विधिमंडळात संजय राऊतांनी हा आरोप केला। सरकारमधील अनेक आमदारांचे दारू आणि मटक्याचे व्यवसाय आहेत असेही संजय राऊत यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये विषारी दारू मिळते आणि लोक पित आहेत हातभट्टी, याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नेटवर्क आहे। आणि मुख्यमंत्री आता म्हणतात आमचे की संपूर्ण राज्यातलं दारूचं नेटवर्क आम्ही उद्ध्वस्त करू। म्हणजे गेले 7 वर्ष तुमच्या आशीर्वादाखाली सुरू आहे। तुम्ही दारू विक्रेत्यांना अटक केली आहे, पण त्यांचे जे पोशिंदे आहेत, जे विधिमंडळात बसलेले आहेत, त्यांना हात लावा ना। खरं म्हणजे त्यांनी आपल्या खुर्चीच्या मागे ते सत्यमेव जयतेच्या खाली लिहायला पाहिजे, कोणालाही सोडू नका। हे सरकार अशा गुंडांच्या आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी आहे। ते त्यांना म्हणतात भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आहे की नाही सीएमला विचारा। पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर कोल्हापूर पोलिसांना जाग आलेली आहे। तर कणेरीवाडीतील कांजरभाट वसाहतीमध्ये सुरू असलेला अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय। गोकुळ शिरगाव पोलिसांनी ही कारवाई केली। गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या सूचना आहेत।